नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्राष्टेचा मालक। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की किरकिरे काकू आणि किरकिडा गेले आहेत नाशिकला त्यांच्या सबस्क्रायबरच्या घरी। तसं तर पत्राष्टेचा मालक गावी कधीच परत गेला आहे आणि त्याचा पत्राष्टे सुरू देखील झालाय, परंतु नेहमीप्रमाणेच त्याला सवय आहे ती म्हणजे बॅकडेटेड व्लॉग्स दाखवण्याची। पत्राष्टेचा मालक अजूनपर्यंत 22 फेब्रुवारी मध्येच अडकलेला आहे। ह्या मायलेकांना त्या सबस्क्रायबर काकू एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला घेऊन गेल्या, पण किरकिरे काकू एवढ्या स्वार्थी आहेत, बोलतात काय तर अजून फिरवणं बाकी आहे। आगे आगे देखो होता है क्या। काकू, एकतर तुम्ही ना या पृथ्वीवर भार बनून राहताय, जरा पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन नसते कोणत्याच गोष्टीमध्ये। जिथे जाता तिथे नुसत्या लोळत असता। एवढं स्वतःला आजारी समजता तुम्ही तर घराच्या बाहेर तरी कशाला पडता ना, आराम करत जा त्या टिकरोईच्या घरी। मंडळी, हा पत्राष्टेचा मालक सतत नुसता त्या सबस्क्रायबर काकूचं घराचं कौतुक करत होता। त्यांचं होम टूर पण केलंय त्याने, त्यावर मी बोलणारच आहे। पण होम टूर करण्यापूर्वी काही गोष्टी घडल्या आहेत त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे। ह्या बिंडोक माणसाला त्या काकू चुलीवरची मिसळ खायला नेत होत्या। पार्किंग मध्ये गेल्यावर पत्राष्टेचा मालक बोलतो तर काय, गॉगल लावला असता तर एकदम दबंग वाटल्या असत्या। का तर यांची गाडी बघा, माणसाला बघून जज करू नये। काय रे मूर्ख माणसा, तुला बोलायचं काय आहे? त्या काकू एवढी तुमची उठाबस करतायत आणि तू काय बोलतो तर माणसाकडे बघून जज करू नये। अरे, त्या किरकिरे काकू पेक्षा तरी त्या खूप डिसेंट वाटल्या। त्यांचं राहणीमान, स्वच्छता बघ जरा। तुम्ही मायलेकांनी काहीतरी शिकायला हवं त्यांच्याकडून। आणि मला तर असं वाटते त्या काकूंनी तुम्हाला हेच दाखवण्यासाठी बोलवलं असेल की कसं नीटनेटकं राहायचं ते। मंडळी, या पत्राष्टेच्या मालकाला त्या काकूच्या ड्रायव्हिंगचं नवल वाटत होतं। काय तर त्यांची ड्रायव्हिंग स्किल्स छान आहे, गाडीची ग्रिप, गिअर शिफ्टिंग परफेक्ट करतात। ह्यांच्याकडे बघून वाटते की फिमेल्स पण चांगलं ड्राईव्ह करू शकतात, एवढी मोठी गाडी ते पण। अरे बावळट माणसा, तू स्वतः तर ऑटोमॅटिक गाडी वापरतोय, त्यामुळे तुला मॅन्युअल गाडीचं एवढं कौतुक वाटते। आणि तुला बोलायचं काय आहे रे की फिमेल्स चांगलं ड्राईव्ह नाही करू शकत का? नाही म्हणजे त्या सबस्क्रायबर काकूचं ड्रायव्हिंग बघून तुला वाटलं की फिमेल्स पण चालवू शकतात गाडी? अरे, तुझी आई आणि ती तुझी सोनू दोघी पण घरबशा आणि बावळट आहेत, म्हणून तुला कदाचित माहिती नव्हतं असेल की फिमेल पण चांगलं ड्राईव्ह करू शकतात। उगाच ना फिमेल्सला कमी नको लेखूस। मंडळी, हा पत्राष्टेचा मालक एवढा जगाच्या मागे आहे की काय विचारू नका। बोलतो काय तर आमच्या निमित्ताने आमच्या सोबत तुम्ही पण नाशिक फिरा। अरे बिंडोक माणसा, तू पहिल्यांदा गेला असशील रे नाशिकला। तू काय आम्हाला नाशिक एक्सप्लोर करून दाखवणार आहेस? तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त आम्ही एक्सप्लोर करून झालोय नाशिक, त्यामुळे ना स्वतःला ट्रॅव्हल व्लॉगर समजू नको। नाही जमणार तुला ते। आणि एवढे वाईट दिवस पण नाही आले आहे आमच्यावर की तुझा व्हिडिओ बघून आम्ही तिथे जाऊ। तू सगळ्यात लास्ट ऑप्शन असशील। हा पत्राष्टेचा मालक नाशिकला जाण्याचं कारण काय बोलला माहिती आहे का तुम्हाला मंडळी? की त्या काकूंकडे गाडी होती आणि त्या बोलल्या होत्या की त्या स्वतः चालवतात गाडी, त्यामुळे खूप जागांवर त्या फिरायला नेणार आहेत। किती रे, किती तो फुकटेपणा। तू साधं पिकअप ड्रॉपचे पण पैसे घेतोस, तू फिरवशील का त्यांना असा फुकट? लाज वाटते का तुला थोडी तरी? समोरचा आपल्यासाठी किती काय करतोय, पण आपण समोरच्यासाठी त्याने केलेल्या 1% ची पण बरोबरी नाही करू शकत। त्या काकू निस्वार्थीपणे सगळं करत होत्या, पण तू प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा फायदा कसा होईल हेच विचार करत असतो। त्या काकूंचा तू फक्त कॉन्टेंट म्हणूनच वापर केला आहे। मंडळी, पत्राष्टेचा मालक एकदाचा पोचला पेरूच्या वाडीमध्ये। आता पेरूची वाडी फेमस आहे चुलीवरच्या मिसळसाठी आणि तिथे टोप भरून मिसळ बनत होती ते दिसतंय। पण हा बिंडोक पत्राष्टेचा मालक स्वतःला डोरादा एक्सप्लोरर समजतो। त्यांना विचारतो, हे काय आहे? अरे देवाने नाक डोळे दिलंय ना तुला, दिसत नसेल एक वेळ तुला, पण जे शिजतंय त्याचा घमघमाट तर सुटला असेलच ना, नाक पण आता तुझं काम नाही करत का? मंडळी, त्या पेरूच्या बागेमध्ये शाळेची पिकनिक आली होती, पण हा पत्राष्टेचा मालक बोलतो इथे शाळेची सहल आली आहे। सहल नाही रे, सहल बोलतात त्याला। असा कसा आहेस रे तू? नको तिथे ळच्या जागी ल वापरतोस आणि जिथे ल वापरायचा असतो तिथे ळ वापरतोस। खरंच कठीण आहे रे तुझं सगळंच। मंडळी, तिकडे बादलीमध्ये मिसळ वाढण्यासाठी नेत होते तर नसलेली अक्कल परत पत्राष्टे मालकाने पाजळली।
बोलतो काय तर आपण मोठी बादली आणायला हवी होती. अरे तुझ्या पत्राष्टेमध्ये तू ते डोसे घावण्याचं पीठ ठेवतोस त्या आंघोळीच्या बादलीत, ते काय कमी आहे का? तिथे जाऊन विचारतो की ऑर्डर कुठून प्लेस करायची. अरे पहिल्यांदा गेलाय काय रे तू बाहेर खायला? साधी गोष्ट आहे, टेबलवर ते ऑर्डर घेण्यासाठी येतात, त्यांचा मेन्यू कार्ड तिथेच असतो, आपण चॉईस करायची असते आपल्याला काय खायचंय ते. पण तुझ्या केसमध्ये काही वेगळं झालं असेल, कारण तू तर मोठ्या सेलिब्रिटीचा मुलगा आहेस ना. तू तर अगोदरपासूनच त्यांना सांगितलं होतं की तू व्लॉगिंग करणार आहे, म्हणूनच त्यांनी तुझ्यासाठी स्पेशल मिसळ थाली दिली होती. पेरूची वाडी बघून पत्राष्टेचा मालक बोलतो, भरपूर मोठी सीटिंग आहे, एम्बियन्स एकदम छान आहे, एकदम प्रोफेशनल पण आहे आणि गावचा फील पण येतोय. अरे बिंडोक माणसा, बघ जरा काहीतरी शिक त्यांच्याकडून, कसं मेंटेन केलंय त्यांनी. नुसतं फुकटचं खाऊन आला असशील, पण पत्राष्टेमध्ये काय काय सुधारणा करता येतील याचा विचार नशीलच केला तू. तुझा पत्राष्टे गावात असून पण गावचं फील नाही येत तो बघून. सुमसाम एरियामध्ये झोपडा बांधलाय असं वाटते. त्या सबस्क्रायबर काकू जेवणा अगोदरच मेडिसिन खात होत्या, तर त्यावर पण ह्याला कॉन्टेंट बनवायचा होता. बोलतो काय तर, मम्मी माणूस गोव्याला असू दे, मुंबईला असू दे किंवा नाशिकला असू दे, हे सोबत असतेच. अरे बिंडोक माणसा, तुझी मम्मी तर वर्षाच्या 365 दिवस त्या गोळ्या खाऊन पण काय फरक दिसत नाही तिच्यावरती, नुसतं आपलं निस्तेज तोंड घेऊन बसलेली असते. दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा आधी तुझ्या मम्मीकडे लक्ष दे. मंडळी, पेरूच्या वाडीमध्ये जाऊन या पत्राष्टे मालकाला मिसळ थाली दिली होती. हे थाल्या प्रेम काय त्याचं संपतच नाही, कुठेही जाओ थाली ही असतेच. आणि ती मिसळ थाली फक्त जो व्लॉगिंग करतो त्याच्यासाठीच अवेलेबल असते बरं का मंडळी. तुमच्या माझ्यासारखा जर कोण सामान्य माणूस तिकडे गेला आणि त्यांनी मिसळ थाली अशी ऑर्डर दिली तर ती त्यांना भेटणार नाही. त्यामुळे असल्या फसव्या आणि फालतू व्लॉगरच्या सांगण्यावरून कुठेही जाऊ नका. खरं तर हे लोक कुठेही फूड व्लॉगिंग करण्यासाठी जातात तर फक्त व्लॉगिंग मध्ये चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न सुरू असतो, पण ऍक्च्युअल मध्ये टेस्ट आणि क्वालिटी दोन्ही खराब असते. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरनं सांगते बरं का मंडळी. ती मिसळ थाली आल्यानंतर पत्राष्टेचा मालक बोलतो, इथे येऊन आम्ही व्लॉग का करतोय तर तुम्हाला माहिती भेटेल की काय काय भेटते. अरे बिंडोक माणसा, एकतर तुला ती थाली फुकट भेटली आहे म्हणून तू फक्त चांगलं चांगलंच सांगितलंस त्याबद्दल. जो तू मेन्यू कार्ड दाखवला होता त्याच्यात तरी मिसळ थाली असा प्रकार लिहिलेला दिसला का तुला कुठे? कशाला उगाच लोकांची दिशाभूल करतोयस? मंडळी, त्या थालीमध्ये पेरूचं आईस्क्रीम आणि त्याच्यावर स्प्रिंकल करण्यासाठी मसाला होता. तर बोलतो काय तर, हे काय आईस्क्रीमचा मसाला? अरे बिंडोक माणसा, पेरूचं आईस्क्रीम पहिल्यांदा खातोय का रे तू? पेरूच्या आईस्क्रीम सोबत तो मसाला भेटतो, त्यात मीठ आणि लाल तिखट असते. जसं आपण पेरूच्या फोडीला मीठ मसाला लावून खातो तसंच फील येण्यासाठी म्हणून पेरूचं आईस्क्रीम सोबत तो मसाला दिला जातो. त्या सबस्क्रायबर काकूंना खरंच धन्यवाद की त्यांनी या अनपढ माणसाला 2-4 जागा फिरवल्या, नाहीतर टिकरोली आणि पत्राष्टे व्यतिरिक्त याला बाहेर पण जग आहे ते माहितीच नव्हतं. त्या थालीमध्ये मिसळ सोबत तर्री सेपरेट दिली होती. ते पण विचारतो, हे काय आहे? काय रे पत्राष्टेच्या मालका, तू मतिमंद आहेस का जरा? नुसता आपला 65 प्रश्न विचारत असतोस. किरकिरे काकूंना एरवी तर दुधाचे प्रोडक्ट चालत नाही, पण पेरूच्या वाडीमध्ये जाऊन किरकिरे काकूंनी लस्सीवर ताव मारला. मिसळ थाली खाऊन झाल्यावर पत्राष्टेचा मालक बोलतो, 2-3 माणसं पाहिजे ही थाली संपवण्यासाठी. आता जर तुझी सोनू असती ना तुझ्यासोबत तर तिने आणि तू मिळून ती थाली संपवली असती. फालतूची बडबड करून झाल्यानंतर मंडळी, पत्राष्टेचा मालक गेला पक्ष्यांच्या वाडीत. तिथे जाऊन बोलतो, ज्यांना पक्षी आवडत असतील, प्राणी आवडत असतील तर त्यांनी इथे या. अरे बिंडोक माणसा, तुझ्या प्रमोशनची गरज नाही आहे रे त्यांना. पक्ष्यांच्या वाडीमध्ये समोर पिजन बघून हा पत्राष्टेचा मालक विचारतो, हे काय आहे हो? अरे मूर्ख माणसा, साधं कबूतर तू ओळखू शकत नाही का? तुझ्या टिकरोळीच्या घरात हे तर असतात सारखी, आणि काय तर बोलतो यांना किती फर आहे. हो रे टप्पू, बघ जरा, नाहीतर तू या वयात तर तुझं तुळतुळीत आणि गुळगुळीत झालं आहे. डोकं रे डोकं. तिकडे एका सशाला हातात घेतलं आणि त्या सबस्क्रायबर काकूंना बोलतो, ओ तुम्ही घेता काय हातात? तर त्या काकू बोलल्या, मी नाही घेत हातात, मी कशालाच हात नाही लावत. काय रे टप्पू, स्वतःसारखं सगळ्यांनाच समजतोस काय तू? मंडळी, ते लहानपणी शाळेत बघा होमवर्क नाही केला तर टीचर कशी स्टीलच्या स्केलने मारायची, तसं कोणीतरी ना ह्याच्या हातावर सटासूट स्टीलच्या स्केलने मारलं पाहिजे. जिथे जातो तिथे सगळ्या वस्तूंना हात लावत असतो. ह्या बिंडोक माणसाला साधं गिनीपिग माहिती नाही, तिथे जाऊन जिनीपिग बोलत होता.
आणि शामरुगला बघून बोलतो, "ए, काय करत नाही ना ते?" "अरे बावळट माणसा, जोपर्यंत तू समोरून कोणत्या प्राणी पक्षीला त्रास देत नाही ना, ते तुला काही नाही करणार. पण तू तर फक्त नावापुरता ॲनिमल लव्हर आहेस ना." राणीच्या बागेत कितीतरी प्राणी आणि पक्षी आहेत, पण टप्पूचं असं म्हणणं आहे की वेगवेगळे बर्ड्स इथे येऊन बघायला भेटले. आणि बघितलं तर काय याने, कबूतर, शामरुग आणि पोपट. तिथे शामरुग बसला होता, तो उठला तर त्यांना विचारतो, "हा पाणी पितो का?" "अरे पत्रास्टेच्या मालका, तू खरंच बावळट आहेस का? पाणी कोण नाही पित सांग मला?" "माणसं असू देत किंवा पशु पक्षी, पाण्याशिवाय कोणीच सर्व्हाइव्ह नाही करू शकत." पत्रास्टेचा मालक व्ह्युअर्सला विचारतो काय तर, "तुम्ही एन्जॉय करता ना? तुमच्यासाठी मी इथे कॉमेंट्री पण देतोय इन्व्हॉल्व ठेवण्यासाठी. प्लीज रे प्लीज, अशा भ्रमात नको राहू तू. तुझ्या व्लॉग्स मध्ये पाहिलं तर एन्जॉय करण्यासारखं काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझी सो कॉल्ड कॉमेंट्री आहे ना, त्याने आम्ही इरिटेट होतोय. त्यामुळे जरा प्लीज तू तुझं तोंड बंद ठेव." पेरूच्या वाडीतून निघून पत्रास्टेचा मालक दुसरीकडे फिरायला जात होता, तर त्या सबस्क्रायबर काकूंना नजर लावण्याचं काम मायलेकांनी केलं की त्या एवढा ड्राईव्ह करून दमत पण नाही. "अहो किरकिरे काकू, सगळेच तुमच्यासारखे नसतात ना हो, ढोंगी आणि लबाड वृत्तीचे. आणि जरी त्या काकू दमल्या असतील तरी काय करणार त्या? तुम्ही दोघं तर युजलेस आहात. त्यांना काय मदत तर करू शकत नाही तुम्ही. आता बोलवलंय त्यांनी म्हटल्यावर तुमची उठाबस ही करावीच लागणार त्यांना." हा पत्रास्टेचा मालक सारखा त्या काकूंना मटण थालीची आठवण करून देत होता. मंडळी, मला असं वाटते त्या पत्रास्टे मालकाने ड्रायव्हिंग लायसन्स काहीतरी झोल करूनच बनवलं आहे. कारण सतत आपला बोलत होता की इंडियामध्ये सहज लायसन्स भेटते, मग तुम्हाला गाडी चालवायला येऊ दे किंवा नको येऊ दे. त्या काकू एवढ्या नाशिकमध्ये कॉन्फिडेंटली गाडी चालवू शकत होत्या, पण हा पत्रास्टेचा मालक घाबरत घाबरत रत्नागिरीमध्ये गाडी चालवतो. यावरूनच समजून जा मंडळी की त्याला लायसन्स कसं भेटलं असेल ते. काही पण झालं की मध्ये मध्ये किरकिरे काकूचं कौतुक करणं सुरूच होतं याचं. काय तर म्हणे, मम्मीला रेसिपीचं नॉलेज आणि कोणालाही सहज समजावण्याची पॉवर आहे. अरे पत्रास्टेच्या मालका, जरा देवाला तरी घाबर ना. तुझी मम्मी ना फक्त नावापुरतीच जगप्रसिद्ध शेफीनबाई आहे. माहिती आहे आम्हाला, सगळ्या रेसिपी ढापून ढापून केलेल्या आहेत त्यांनी. त्या सबस्क्रायबर काकूंना विचारतो, माझ्यात काय शिकण्यासारखं आहे? "अरे बिंडोक माणसा, असा प्रश्न तुला पडूच कसा शकतो रे? तुझ्याकडून काहीच शिकण्यासारखं नाही आहे. उलट तुला शिकवण्याची गरज आहे. पण एवढं तुला समजावून आम्ही थकलोय रे आता. पण तू तुझा बिंडोकपणा थांबवतच नाही आहेस." त्या सबस्क्रायबर काकू पण हुशार होत्या. लगेच बोलल्या, "लोकांना गोळा करायची स्किल आहे तुझ्यात." "अहो काकू, तुम्हाला काय बोलायचं होतं ना, ते आलं माझ्या लक्षात. लोकांना गोळा करायचं आणि त्यांच्याकडून गिफ्ट पण गोळा करायचं, अशी सवय आहे ना त्याला, हेच बोलायचं होतं ना तुम्हाला. समजलं मला ते." मंडळी, त्यानंतर पत्रास्टेचा मालक गेला त्र्यंबकेश्वरला आणि तिथे जाऊन बोलतो, "इथे मी व्हिडिओ का काढतोय तर तुम्हाला दाखवायचंय. हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय." "अरे बाबा, नको रे एवढे उपकार करू आमच्यावर. आणि तुझ्या आधी आम्ही जाऊन आलोय. तू तर हे पहिलंच ज्योतिर्लिंग केलं असशील लाईफमध्ये, ते पण त्या सबस्क्रायबर काकूंमुळे. नाहीतर तेवढं पण नसतं केलंस तू. आणि एवढी साधी अक्कल नाही का रे तुला? जरा मंदिराजवळ कॅमेरा वगैरे ऑन करू नये. मंदिराचं पावित्र्य जपायचं असते. सगळंच नुसतं हवराटासारखं कॉन्टेंट भेटतोय म्हणून शूट नाही करायचं." मंडळी, हा पत्रास्टेचा मालक त्या सबस्क्रायबर काकू आणि त्यांच्या गाडीचं तोंडावर कौतुक करतो आणि मागून बोलतो काय तर, "मम्मे चल, ट्रक आला, बस लवकर." आता हा 12 ज्योतिर्लिंगपैकी एकाचं दर्शन करायला गेला होता. तिकडे लाखोने भाविक येतात दर्शन करायला. 200 रुपयाचं पेड पास आहे. त्यात 10-15 मिनिटांमध्ये दर्शन होते. पण आता सगळेच काय पास घेत नाही. काही लोक लाईन लावून जातात. एवढ्या गर्दीमध्ये ते लोक फटाफट दर्शन करून पाठवतात. आता इथेच नाही तर सगळ्याच देवस्थानी अशीच परिस्थिती आहे. पण हा बिंडोक माणूस नुसतं नावं ठेवत होता. "अरे पत्रास्टेच्या मालका, नुसता स्वतःचा विचार नको करू रे. लोक लांबून लांबून येतात, तिथे लाईन मध्ये उभे असतात. प्रत्येकाला दर्शन करायची घाई असते. तूच एकटा मोठा कोण सेलिब्रिटी नाही लागून गेलाय." मंडळी, काल तर या पत्रास्टे मालकाने हद्द पार केली. त्या सबस्क्रायबर काकूंच्या घराची होम टूर केली. अरे निर्लज्ज माणसा, एखाद्याने बोट दिलं तर लगेच हात पकडतोस तू. त्या सबस्क्रायबर काकू कदाचित एकट्या राहतात घरात. त्यांची प्रायव्हसी वगैरे इम्पॉर्टंट नाही आहे का रे तुला? तुझ्यात जर एवढीच हिंमत असेल ना, तर तुझ्या सोनूच्या माहेरचा खुलासा पण कर ना. त्या काकूंनी एक खूप चांगली गोष्ट केली होती. ती म्हणजे दरवाजामध्ये एंटर करताच बाजूला रॉक सॉल्ट ठेवलं होतं आणि त्या बोलल्या की नेगेटिव्ह एनर्जीला लांब ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी ठेवलं आहे.
पण ह्या लाळघोट्या पत्रास्टे मालकाची नजर एवढी वाईट आहे की तो लॅम्प पण बंद पडला. अहो काकू, हे दोघं मायलेक ना नष्टर आहेत हो. खूप बेकार नजर लावली आहे त्यांनी तुम्हाला. तुमच्या हेल्परला सांगून जरा मीठ मोरी घेऊन तुमची पण नजर काढून टाका आणि घराला लिंबू मिरची लावून ठेवा. आणि परत अशा फुकट्या लोकांना बोलवू पण नका तुमच्या घरी. एवढं त्या काकूंच्या प्रायव्हसीची याने वाट लावली आहे, तरी व्ह्युअर्सला सांगतो काय तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा. अरे बिंडोक माणसा, एवढा तरी विचार कर, त्या एकट्या राहतायत. उद्या तुझा व्हिडिओ बघून देव ना करो पण काय चुकीचं घडलं त्यांच्यासोबत तर तू जबाबदार असशील त्या सगळ्या गोष्टीला, लक्षात ठेव. तसा तर तू बिंडोक आहेस, पण जरा तरी अक्कल असेल ना शिल्लक तर त्या व्हिडिओ मधले काय काय पार्ट्स जे खरंच अनवॉन्टेड आहेत ते ट्रिम करून टाक. आणि सतत काय रे हा घर चालवलंय, हे घर असते ते. तुझं जरा व्याकरणचं काहीतरी कर रे बाबा एकदाच. आणि जर नसेल जमत ना तर तुझं तोंड तरी बंद ठेव. मंडळी, आज पत्रास्टे मालकासाठी त्या सबस्क्रायबर काकूने विविध मटनचे डिश बनवले होते. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की किरकिरे काकू नॉनव्हेज खात नाही, तर त्यांच्यासाठी त्या सबस्क्रायबर काकूने वाटाणे भात बनवला होता. आता ह्या किरकिरे काकूंना एवढं काय नाटकं आहेत. एखादी बोलली असती मी दही भात खाते, चालेल मला, तुम्ही ह्या माझ्या बिंडोक मुलासाठी एवढं सगळं करताय, अजून वेगवेगळं कुठे करताय, पण कसलं काय. मातोश्री बोलतात, व्ह्युअर्स बोलतील ना की नॉनव्हेज एवढं बनवलं, मग तुमच्यासाठी काय स्पेशल नाही बनवलं का, म्हणून वाटाणे भात बनवलाय. अहो किरकिरे काकू, तुमच्या पत्रास्टेचा रूल विसरला का तुम्ही. जर सिमिलर 2 थाल्या असतील तरच ती ऑर्डर प्लेस होते. असं एकासाठी खास तुम्ही बनवत नाही. मग दुसऱ्यांकडे जाऊन नाही का तुम्हाला वाटत असं की त्या काकूंना उगाच कशाला त्रास द्यायचा. थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा हो काकू. पत्रास्टेचा मालक त्या सबस्क्रायबर काकूंना जेवण बनवताना बोलतो की असं लांबून बघितलं तर वाटेल की दिवाळी आहे यांच्याकडे. अरे बावळट माणसा, मॉड्युलर किचन कधी आयुष्यात बघितलंच नसशील ना तू. त्या सबस्क्रायबर काकू बिचाऱ्या एकट्या सगळं जेवण बनवत होत्या, पण किरकिरे काकूंना जराही काय वाटत नाही, नुसत्या आपल्या बसून होत्या. बोलतात काय की आपणच शेफ नाही आहे, आपले सबस्क्रायबर पण शेफ आहेत. अहो काकू, तुम्ही आणि तुमचे सबस्क्रायबर सगळेच एका माळ्याचे मणी आहात. हा बिंडोक पत्रास्टेचा मालक त्या काकूंच्या शेगडीला बघून बोलतो की कोणीच यांना लायटर गिफ्ट करू नका, यांची शेगडी ऑटोमॅटिक चालू होते. अरे बावळट माणसा, सगळेच काय तुझ्यासारखे असतात काय, आणि लायटर कोण गिफ्ट देते रे. तू ना जरा सायकॅट्रिस्टला जाऊन भेट जा, तुला खरंच गरज आहे, कारण काही तोंडाला येईल ते बोलत सुटलाय तू. मंडळी, त्या सबस्क्रायबर काकू जेवण करताना बोलल्या की आपण जेवण बनवताना नेहमी देवाचं नामस्मरण करायचं, ते जेवणात उतरते, त्यामुळे मुलांना पण त्याचा फायदा होतो. त्यावर बिंडोक पत्रास्टेचा मालक लगेच बोलतो, हो हे मी आणि तुमची मुलगी समजू शकते. अरे पत्रास्टेच्या मालका, तुझी मातोश्री ना देवाचं नामस्मरण करून जेवण नाही बनवत होती असणार, तर फक्त शिव्या आणि श्राप देऊन करत होती असे, कारण ते आम्हाला तुझ्यासारख्या मूर्ख माणसाकडे बघूनच समजते. जर त्यांनी देवाचं नामस्मरण करून ते जेवण बनवलं असतं ना तर तू असा खोटेपणा केलाच नसता. मंडळी, त्या सबस्क्रायबर काकूने किरकिरे काकूंना जेवण वाढलं आणि किरकिरे काकूचं सध्या एकाच जागेवर बसून बसून पोट सुटलंय, त्यामुळे कुर्तीमध्ये त्यांना अनकम्फर्टेबल वाटत होतं. तर लगेच पत्रास्टेचा मालक बोलतो, मम्मे जा जाऊन गाऊन घालून ये. अरे बिंडोक माणसा, त्यांना गाऊन घालायला सांगण्यापेक्षा रोज त्यांच्याकडून एक्सरसाइज करून घे ना, म्हणजे त्या फिट राहतील. त्या सबस्क्रायबर काकू पण बोलल्या, बघ की एवढे माणसं आपल्याला बघतायत, गाऊनवर कुठे फिरायचं, बरं नाही वाटत. पण तुला आणि तुझ्या मातोश्रीला हे समजणारच नाही. तुमच्या सोबत राहून राहून आता ती तुझी शोनू पण तसंच गचाळपणा करायला लागली आहे. आधी ती तरी ड्रेस घालायची, पण आता तुमच्या सोबत राहून राहून ती पण गाऊन वरती फिरते आहे. खरंच खूप कठीण आहे रे बाबा तुमचं. काय मंडळी, तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.